सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने भोपळ्याचे धपाटे बनवून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि थोडंसं मीठ टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहे. आणि अर्धा भोपळा घेतलेला आहे. तर त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आणि याला एकदम बारीक खिसणीने एकदम बारीक असं खिसून घ्यायचं आहे. तर धपाट्याचे तर भरपूर प्रकार असतात, पण धपाटे बनवायचं म्हणलं की आपण नेहमी कपड्यावरती थापून बनवतो. पण कपड्यावरती थापून बनवलेले धपाटे 2 ते 3 धपाटे छान बनतात आणि जर जास्त प्रमाणात बनवायचे असले की आपलं ते धपाटे कपड्याला चिटकतात आणि मग आपल्याला कंटाळा येतो. जर तुम्ही ह्या पद्धतीने धपाटे बनवले तर तुम्ही कितीही धपाटे असे सहज बनवू शकता. तर इथे मी भोपळा एकदम बारीक किसून घेतलेला आहे आणि मिरचीचं वाटण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. भरपूर सारी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हळद आणि आता इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे प्रमाण पण खूप महत्त्वाचं आहे. ह्या प्रमाणामुळेच आपल्या धपाट्या खूप छान बनतात. आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. तर आता गरज आहे भोपळ्याच्या पाण्यामध्ये आपण पीठ चांगलं मिक्स करायचं आहे आणि एकदम थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचं. तर आपण थापून धपाटे बनवत असताना पीठ थोडंसं सैल ठेवतो, पण इथं पीठ आपल्याला एकदम घट्ट बनवायचं आहे. तर आपण भाकरीसाठी पीठ कसं मळतो त्यापेक्षा सुद्धा थोडंसं आपण इथे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आणि पीठ मळल्यानंतर लगेच धपाटे थापायला घ्यायचे. जर तुम्ही थोडंसं हे पीठ ठेवलात तर ते पीठ पातळ होतं. तर आता थोडं थोडं पीठ घेऊन मी तुम्हाला धपाटे बनवून दाखवते. तर जसं आपण भाकरी बनवतो त्याचप्रमाणे इथे धपाटे बनवायचे आहेत, पण आपण इथे पीठ थोडंसं त्या धपाट्याला पीठ थोडंसं लावून अगदी असं थापून आपण हे धपाटे बनवायचे आहेत. म्हणजे भाकरीप्रमाणे दोन्ही हाताने थापून असं न बनवता ह्या पद्धतीने एकदम त्याला एका हातानेच थापून असं धपाटे बनवायचे आहेत. आणि एकदम छोटे छोटे आणि एकदम पातळ असे धपाटे बनवून घ्यायचे. म्हणजे तुम्ही जेवढे पातळ हे धपाटे बनवाल तेवढे खुसखुशीत आणि खमंग लागतात. तर एकदम सोपी पद्धत आहे. तर तुम्ही कधीही सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा मुलांना टिफिनसाठी सुद्धा ह्या पद्धतीने धपाटे अगदी सहज बनवू शकता. तर आता असं ह्या पद्धतीने होल करून घ्यायचे म्हणजे ते फुगणार नाहीत. आणि आता ह्याला वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि एकदम छान खरपूस असं आपले धपाटे शेकून घ्यायचे. तर चवीला एकदम थापून केलेले धपाटेप्रमाणेच लागतात. तर मी दुसरेही धपाटे तुम्हाला थापून दाखवते आणि थोडंसं खालून वरून शेकलं की मग आपण याला तेल लावून घ्यायचं आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही एकदम साधी आणि सोपी पद्धत, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. तर तुम्हाला सुद्धा धपाटे बनवायचा कंटाळा येणार नाही आणि ह्याच पद्धतीने एकदम पातळ आणि एकदम मस्त असे धपाटे बनवायचे. तर खूप छान बनतात. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.